राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गेल्या 2 दिवसांपासून सोलापूर मराठवाड्याचा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतात। आज सकाळी देखील 6 वाजता अजितदादांनी या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। आत्ता आहोत आपण बीड जिल्ह्यातल्या खामगावमध्ये। दादा देखील एका घराची पाहणी करतायत आणि नेमकं या सगळ्या घराची नुकसान झाली। दादा 2 दिवस झालेले आहेत तुम्ही या सगळ्या भागाची पाहणी करतायत, काय नेमकी परिस्थिती आहे? कारण हे सगळी जी लोक परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि अक्षरशः अशा प्रकारचं संकट कधीच कोणावर येऊ नये, पण जर निसर्ग कोपला तर काय घडू शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे। खूप ठिकाणी रस्ते पार खराब झालेले आहेत, पूल वाहून गेलेले आहेत आणि अतिशय पिकांचं नुकसान झालेलं। म्हणजे आता मला एका शेतकऱ्यांनी थांबवलं, त्याचा अख्खाच्या अख्खा कपाशीचा प्लॉट पुरा बाद झालेला आहे। म्हणजे त्याच्यात काही एक देखील ग्रॅम कापूस निघणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घडलंय। आम्ही आता बीड जिल्ह्यामध्ये पंचनाम्याला सुरुवात केलेली आहे। आता हे आमच्या लाडक्या भगिनीला भेटलो, तिनं पण सांगितलं की दादा इथपर्यंत पाणी 2 फुटापर्यंत दिसते, पाण्याचं ते बॉर्डर दिसते, इथपर्यंत पाणी आलेलं होतं आणि जवळपास 12-13 तासांनी पाणी ओसरलं। आणि त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे, बाकी कुठलंही त्यांना उत्पन्नाचं साधन नाही। त्यांचं इथलं गहू बिहू भिजलेत, सगळा गहू तर पार सडून गेलेला आहे, म्हणजे वास मारतोय, म्हणजे तो जनावराला पण खायला टाकण्याच्या लायकीचा राहिलेला नाही इतकं ह्या भागातल्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा इतर पण ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे। तर त्याच्याबद्दलचे पंचनामे सुरू केलेले आहेत आणि पुन्हा त्यांना कसं उभं करता येईल, पुन्हा कसं त्यांचे संसार मार्गी लागतील, हा प्रयत्न आम्ही सरकारच्या माध्यमातून करणार आहोत। पण दादा ह्या सगळ्याच्या काल देखील मुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली आहे, या सगळ्या लोकांना थेट मदत नेमकी कधी मिळणार आहे? राज्य सरकार कधीपर्यंत 5,000 रुपये द्यायला सुरुवात झालेली आहे, तातडीची मदत, आणि 35 किलो धान्य, ह्या गोष्टी आम्ही सुरू केलेल्या आहेत। ज्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी त्या ठिकाणी गेलं अशा आज सकाळी आपण काही भागात होतो, तिथं पण लोक म्हणाली की आम्हाला 5,000 रुपयाची मदत मिळाली। आता पुढची जी मदत आहे पंचनामे करायला कालपर्यंत अनेक अशा असुरक्षित ठिकाणी लोक होती, त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच्या करताच सगळी आमची प्रशासकीय यंत्रणा ही कामाला लागलेली होती, त्याच्यातनं ती आता मोकळी झाली। आज मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बाकीच्या सगळ्या टीमनी त्यांच्या खालच्या टीमला सांगून कामाला सुरुवात केलेली आहे पंचनाम्याला, आणि जेवढं गतीनं पंचनामे करता येतील तसे करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। पंजाबमध्ये देखील हीच परिस्थिती होती, केंद्र सरकारने जवळपास 1600 कोटींची मदत त्या सरकारला केलेली आहे आणि त्या ठिकाणी देखील 50,000 रुपये हेक्टरी मदत त्या सरकारने जाहीर केलेली आहे। आपल्याकडे केंद्राकडनं काय साधारणतः आपण मदतीची मागणी करतायत, काय नेमका आकडा असणार आहे? किती कोटींची साधारणतः मदत आपली अपेक्षित आहे? आज अमित शाह साहेब येत आहेत संध्याकाळी मुंबईमध्ये, ते एक कमिटी आहे, अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीचे प्रमुख अमित शाह साहेब आहेत, त्यांच्याही कानावर स्वतः मुख्यमंत्री भेटून सांगतायत। मी पण जाणार होतो, परंतु मी आता इथं पाहणी करतोय, त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांचं ऑफिसचं आणि माझं बोलणं झालेलं आहे। आमच्या तिघांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं ते त्यांना पत्र देणार आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपले पंचनामे आजपासून सुरू झालेत, काही ठिकाणी कालपासून सुरू झाले, त्याच्यावर सगळा आकडा यायला आपल्याला थोडासा उशीर लागणार आहे, परंतु संकट फार मोठं आहे। त्याच्यामुळं हिमाचल प्रदेश आणि पंजाबला जशी त्यांनी मदत केली तशी त्याच्यापेक्षा जास्त मदत आपल्याला ह्या निमित्तानं लागणार आहे। आणि म्हणून एकंदरीत सगळ्या हे जे पिकांची आणि रस्त्यांची आणि ज्यांची घरं पाण्यामध्ये गेली त्या सगळ्या लोकांची हे सगळं पंचनामे झाल्यावर एक्झॅक्ट आपल्या पुढं आकडा येईल। पण एवढंच मी सांगतो, आतापर्यंत जी संकट आली त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं संकट आहे। पण पंजाब सरकार सारखी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या पद्धतीने? पंजाब, आम्हाला कुठल्या सरकारची तुलना करायची, तशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र सरकार हे ह्या बाबतीमध्ये
अतिशय व्यवस्थित मदत ह्या सगळ्या पाणी आलेल्या भागातल्या माझ्या ग्रामस्थांच्या करता आणि शेतकऱ्यांच्या करता करते. उद्धव ठाकरे देखील आज आलेले आहेत. त्यांनी म्हटलं की सातबारा कोरा करावा लागेल सरकारकडून. काय हे का मी तुम्हाला सांगितलं ना, विरोधकांचं काम करतायत, आम्हाला आमचं काम करायचंय आणि त्यामध्ये एक माणुसकीच्या नात्याने अतिशय योग्य काम करण्याचा आमचा मनापासूनचा प्रयत्न आहे. आपण रेस्क्यू करून आणले. तर अजितदादा या खामगावात आलेल्या आहेत आणि या ठिकाणची जी नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या परिसराची ते पाहणी करतायत आणि नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंजाब सरकारला जी केंद्राने मदत केलेली आहे त्याहीपेक्षा जास्त मदतीची मागणी ही आमची केंद्राकडे असणार आहे असं देखील अजित पवारांनी आज स्पष्ट केलेलं आहे. आणि पंजाब सरकारने जी शेतकऱ्यांना तिथला मदत केलेली आहे 50,000 रुपये हेक्टरी, आम्ही कुठल्या सरकारशी तुलना करणार नाही, मात्र सरकार या सगळ्या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त नागरिकांना योग्य ती मदत करेल असं देखील अजित पवारांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, खामगाव, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.